मध्यवर्ती बँकेने कमी केला पाहिजे. तो कमी झाला की अर्थव्यवस्थेतल्या मंदीवरती रिझर्व्ह बँकेला किंवा मध्यवर्ती बँकेला नियंत्रण ठेवता येईल. आता हा आपण जे पाहिलं आहे ते बँक दर हे साधन, या साधनाचा वापर करून मध्यवर्ती बँक तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवू शकते. तर याच्यानंतरचं दुसरं एक साधन आहे, त्या साधनाचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. आता ते साधन म्हणजेच रोख राखीव निधी, कॅश रिझर्व्ह रेशो. आता सर्वसाधारण कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय हे थोडंसं आपल्या लक्षात आलं तर आपण सांगू शकतो की तेजी आणि मंदीवरती त्याच्या माध्यमातून मध्यवर्ती बँक कसं नियंत्रण ठेवेल. आता रोख राखीव निधी म्हणजे काय बघा. व्यापारी बँका म्हणजे स्टेट बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, ह्या सगळ्या ज्या बँका आहेत ह्या सगळ्या व्यापारी बँका आहेत. ह्या व्यापारी बँकांमध्ये ग्राहक किंवा ठेवीदार किंवा बँक ग्राहक मुदत ठेव, चालू ठेव, आवर्त ठेव ठेवत असतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी हा बँक ग्राहक ठेवीत ठेवत असतो बँकेत. मग या ठेवीच्या संदर्भात काही नियम आहेत, काही कायदे आहेत. या कायद्यांचा वापर करून मध्यवर्ती बँक रोख राखीव निधी तयार करते आणि तिच्या माध्यमातून तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवते. आता सर्वसाधारण व्याख्यातेची आपण अभ्यासू. व्यापारी बँकांच्या चालू आणि मुदत ठेवीच्या ठराविक प्रमाणात किंवा ठराविक रक्कम मध्यवर्ती बँकेत ठेवली जाते, त्यास रोख राखीव निधी असं म्हटलं जातं. प्रत्येक बँकेकडे चालू ठेव असते, जे उद्योजक ठेवतात, व्यापारी लोक ठेवतात, आणि मुदत ठेव असते, ते सर्वसामान्य लोक ठेवतात जास्त कालावधीसाठी, पण याचं प्रमाण जास्त असतं. या ठेवींच्या ठराविक रक्कम मध्ये 5 ते 15% असेल. 5 ते 15% रक्कम कुठं ठेवायची आहे तर मध्यवर्ती बँकेत ठेवायची आहे. ती ठेव मध्यवर्ती बँकेत ठेवली असेल तर त्यास रोख राखीव निधी असं म्हटलं जातं. बँकेतल्या चालू आणि मुदत ठेवीच्या ठराविक रक्कम व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेत ठेवतात, त्यास रोख राखीव निधी असं म्हटलं जातं. हे प्रमाण 3 ते 15% किंवा 5 ते 15% इतकं असतं. आता या ठिकाणी बघा प्रोसेस कशी होते. चालू आणि मुदत ठेवीच्या रक्कम कुठं ठेवले जाते तर व्यापार बँका मध्यवर्ती बँकेकडे ठेवतात. आता या निधीचा वापर करून तेजी आणि मंदीवरती नियंत्रण कसं करता येईल याचा थोडासा आपण विचार करू. तर तेजीचा कालखंड म्हणजे कोणता कालखंड की ज्या कालखंडात अवास्तव किंमत पातळी किंवा अवास्तव भाववाढ निर्माण झालेली असते. यास कारणीभूत कोण असतं तर त्या काळात असलेली मागणी कमी केली तर आपल्याला तेजीवरती नियंत्रण ठेवता येईल. किंवा तेजीच्या कालखंडात अवास्तव किंमत पातळीमुळे सर्वसामान्य व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येत नाही, कारण का त्यांच्या आवाक्याबाहेर किमती गेलेल्या असतात, त्यामुळे त्यांना त्यांचं जीवन जगता येत नाही. मग याच्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे. याचं कारण काय तर मागणीतील कमतरता, मागणीतील वाढ, मागणीत असणारी भयानक वाढ, या वाढीमुळेच अवास्तव किंमत पातळी अर्थव्यवस्थेत निर्माण झालेली असते. तेजीच्या काळातली अवास्तव किंमत पातळी कमी करायची असेल तर साहजिकच मागणी कमी केली पाहिजे, आणि मागणी कमी करण्यासाठी रोख राखीव निधीत वाढ केला पाहिजे. हा रोख राखीव निधी हा व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेत ठेवतात. मग मध्यवर्ती बँक निर्णय देते की रोख राखीव निधीत 3% 15% पण वाढ केली आहे. म्हणजे व्यापारी बँकेत जो शिल्लक रक्कम असते की ज्याचा वापर बँका कर्ज देण्यासाठी करणार असतात, त्यातली बऱ्यापैकी रक्कम ही मध्यवर्ती बँकेत जाते. म्हणजे व्यापारी बँकाकडील रक्कमा ह्या मध्यवर्ती बँकाकडे जाते, त्यामुळे व्यापारी बँकांना कर्ज देता येत नाहीत.
कर्ज देण्याचं त्यांचं प्रमाण कमी होतं. त्यांनी कर्ज देण्याचं प्रमाण कमी केलं की साहजिकच अर्थव्यवस्थेतली सट्टेबाजी आणि साठेबाजी कमी होते. कारण का व्यापारी बँका सट्टेबाज आणि साठेबाज यांना कर्ज देऊ शकत नाही, रक्कमच कमी असते. बऱ्यापैकी रक्कम मध्यवर्ती बँकेकडे गेलेली असते. मग व्यापारी बँकांना कर्ज सट्टेबाज आणि साठेबाज यांना देता न आल्यामुळे ते मालाचा साठा करू शकत नाहीत. साठा न केल्यामुळे अर्थव्यवस्थेतला पुरवठा वाढतो आणि अर्थव्यवस्थेतला पुरवठा वाढला की वस्तूंच्या किमती हळूहळू कमी होऊ लागतात आणि तेजीवरती नियंत्रण ठेवता येते. म्हणजे तेजीच्या काळात रोख राखीव निधीमध्ये वाढ केली पाहिजे. आता मंदीचा कालखंडाचा विचार केला तर मंदीच्या काळात मागणीच कमी असते. बेकार लोकांचं प्रमाण जास्त असतं. त्यांना त्यांचं जीवन जगता येत नाही कारण रोजगारच नसतो. म्हणजे रोजगार वाढवला पाहिजे आणि रोजगार देऊन त्यांची मागणी वाढवायला पाहिजे, तरच अर्थव्यवस्था मंदीतून तेजीकडे थोडीशी वाटचाल करेल किंवा मंदीवरती आपण नियंत्रण ठेवू शकू. मग अशा वेळी मध्यवर्ती बँकेने व्यापारी बँकांच्या रोख राखीव निधी कमी केला पाहिजे. मध्यवर्ती बँकेनं रोख राखीव निधी कमी केला तर साहजिकच मध्यवर्ती बँकेकडील पैसा व्यापारी बँकांच्याकडे येईल आणि व्यापारी बँका हा पैसा स्वतःचं न ठेवता कर्जाने उद्योजकांना देतील. उद्योजक त्याची गुंतवणूक करतील आणि उत्पादन काढण्यास सुरुवात करतील. उत्पादन काढण्यास सुरू झालं की बेकारांना रोजगार मिळेल, त्यांना उत्पन्न मिळेल आणि अर्थव्यवस्थेतली मागणी वाढेल. म्हणजे अर्थव्यवस्थेतली मागणी वाढली की परत उद्योजकांना उत्पादन काढण्यास प्रेरणा मिळते आणि अर्थव्यवस्थेतील मंदीवरती नियंत्रण ठेवता येतं. रोख राखीव निधीच्या माध्यमातून मंदीवरती आणि तेजीवरतीही नियंत्रण ठेवता येतं. तेजीच्या कालखंडात रोख राखीव निधी वाढवला पाहिजे आणि मंदीच्या कालखंडात रोख राखीव निधी कमी केला पाहिजे. ही दोन साधनं आपण अभ्यासली की ज्याच्या माध्यमातून मध्यवर्ती बँक तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवू शकते. आता तिसऱ्या साधनाचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे, ते म्हणजे वैधानिक रोखता निधी. तर वैधानिक किंवा कायदेशीर रोखता निधी म्हणजे काय याचा थोडासा विचार करायचा आहे आणि त्याचा तेजी आणि मंदीवरती कंट्रोलिंग किंवा नियंत्रण कसं ठेवता येईल हे अभ्यासायचं आहे. तर पहिल्यांदा व्याख्या बघू. वैधानिक रोखता निधी म्हणजे काय किंवा कायदेशीर रोखता निधी म्हणजे काय. तर व्यापारी बँका चालू आणि मुदत ठेवीच्या ठराविक रक्कम स्वतःजवळच ठेवतात. नियम कुणाचा आहे? मध्यवर्ती बँकेचा नियम आहे. कायदेशीर रोखता निधी प्रत्येक व्यापारी बँकेने ठेवायचा आहे. मग तो कुणाजवळ ठेवायचा आहे? तर चालू आणि मुदत ठेवीच्या ठराविक रक्कम तुम्ही स्वतःजवळच ठेवायचा आहे. म्हणजे व्यापारी बँकांनी स्वतःजवळ ठेवायचा आहे. त्यास कायदेशीर रोखता निधी किंवा वैधानिक रोखता निधी. ते व्यापारी बँकांमध्ये चालू आणि मुदत ठेवी जी बँक ग्राहकांनी ठेवलेल्या आहेत त्यापैकी काही रक्कम तुम्ही स्वतःजवळ ठेवायची आहे. ती कर्जाने द्यायचीच नाही. तिचा वापर कर्ज देण्यासाठी करायचाच नाही. त्या निधीस वैधानिक किंवा कायदेशीर रोखता निधी असं म्हटलं जातं. आता तेजीच्या कालखंडात आणि मंदीच्या कालखंडात हे वैधानिक रोखता निधीचा कसा वापर केला जातो हे आपण पाहायचं आहे आणि कंट्रोलिंग कसं केलं जातं मध्यवर्ती बँकेमार्फत ते आपण अभ्यासायचं आहे. तर एक तेजीचा कालखंड म्हणजे प्रामुख्याने आपण म्हणतोय अवास्तव किंमत पातळी असते आणि किंमत पातळी नियंत्रित करायची असते. आता किंमत पातळी नियंत्रित करायची असेल तर व्यापारी बँका जे सट्टेबाज आणि साठेबाज यांना कर्ज देतात त्या कर्जाचं प्रमाण तुम्ही कमी केलं पाहिजे. त्यांना कर्जाचं प्रमाण कमी झालं की साहजिकच ते सट्टेबाज आणि साठेबाजी करत नाहीत आणि अर्थव्यवस्थेतला वस्तूंचा पुरवठा वाढतो. पुरवठा वाढला की वस्तूंच्या किमती कमी होऊ लागतात आणि तेजीवरती नियंत्रण ठेवता येतं. मग अशा वेळी मध्यवर्ती बँकेने तेजीच्या कालखंडात कायदेशीर रोखता निधी वाढवला पाहिजे. कायदेशीर रोखता निधी वाढवला तर व्यापारी बँका चालू आणि मुदत ठेवीच्या ज्या रकमा आहे त्या स्वतःजवळ जास्त प्रमाणात ठेवतील. ते कर्जाने देऊ शकणार नाहीत. त्यांचं कर्ज देण्याचं प्रमाण कमी झालं की जे सट्टेबाज आणि साठेबाज आहेत यांना कर्ज मिळणार नाही आणि यांना कर्ज
नाही मिळालं तर ते अर्थव्यवस्थेत साठेबाजी आणि सट्टेबाजी करणार नाहीत. म्हणजे वस्तूंची टंचाई यांच्याकडून केली जाणार नाही. मग वस्तूची टंचाई निर्माण नाही झाली की अर्थव्यवस्थेत वस्तूंचा पुरवठा वाढेल आणि अवास्तव किंमत पातळीवरती आणि त्याचबरोबर तेजीवरती नियंत्रण ठेवता येईल. म्हणजेच तेजीच्या कालखंडात अर्थव्यवस्थेत मध्यवर्ती बँकेने कायदेशीर रोखता निधीत वाढ केली पाहिजे. आता मंदीचा कालखंड म्हणजेच काय, की ज्या कालखंडात बेकारांचं प्रमाण जास्त आहे, मागणी फारच कमी आहे, उत्पादनाला कोणत्याही प्रकारची प्रेरणा मिळत नाही, अशावेळी ती नियंत्रित करण्यासाठी आणि बेकारांना रोजगार मिळवून देण्यासाठी मध्यवर्ती बँक कायदेशीर रोखता निधीत घट घडवून आणते. म्हणजे व्यापारी बँकांनी चालू आणि मुदत ठेवीच्या जी रक्कम ठेवायची आहे ती कमी ठेवायची आहे. कमी ठेवली की ते जास्तीत जास्त रक्कम लोकांना कर्ज देण्यासाठी करतील. म्हणजेच उत्पादकांना किंवा उद्योजकांना उत्पादन काढण्यासाठी देतील. मग उद्योजक आणि उत्पादकांना जास्तीत जास्त कर्जे मिळाली की ते उत्पादन काढण्यास सुरुवात करतील आणि त्यांनी उत्पादन काढण्यास सुरुवात केली की रोजगार वाढेल, बेकारांना काम मिळेल, त्यांचं उत्पन्न वाढेल, अर्थव्यवस्थेतली मागणी वाढेल. आणि अर्थव्यवस्थेतली मागणी वाढली की येणाऱ्या मंदीवरती नियंत्रण ठेवता येईल. म्हणजेच मंदीच्या काळात मध्यवर्ती बँकेने कायदेशीर रोखता निधीत घट केली पाहिजे आणि तेजीच्या काळात कायदेशीर रोखत्या निधीमध्ये वाढ केली पाहिजे. ह्या साधनांच्या माध्यमातून मध्यवर्ती बँक तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवताना दिसून येते. आता याच्या पुढचं चौथं एक साधन आहे, त्या साधनाचा थोडासा आपण विचार करायचा आहे. ते म्हणजे खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री. आता ओपन मार्केट ऑपरेशन म्हणलं जातं त्याला. ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे नेमकं काय असेल त्याचा थोडासा विचार करायचा आहे. आता रोखे म्हणलं मी, रोखे म्हणजे कर्ज रोखे. कर्ज रोखे म्हणजे एक कागद असतो आणि त्या कागदावरती ज्या व्यक्तीला कर्ज दिलं आहे त्या व्यक्तीचं नाव असतं आणि त्याने किती कर्ज दिलेलं आहे हे त्यावरती रक्कम लिहिलेली असते. कर्ज रोखे म्हणजे काय असेल तर कर्ज रोखे म्हणजे सरकारने घेतलेलं कर्ज, जनतेकडून सरकारने घेतलेलं कर्ज आहे. मग ज्यावेळी सरकार रोख विक्रीस काढतं, कर्ज रोख विक्रीस काढतं, तर कर्ज रोखे म्हणजे कर्ज रोख्याचा कागद जनतेकडे येतो, समाजाकडे येतो आणि समाजाचे पैसे, जेवढं लोन सरकारला तुम्ही देणार आहे, 50,000 असेल, 1,00,000 असेल, ती रक्कम 1,00,000 किंवा 50,000 अशी प्रत्येक ज्याने घेतला आहे ती रक्कम मध्यवर्ती बँकेकडे जमा होते. याला म्हणलं जातं कर्ज रोख. म्हणजे जनतेनं सरकारला दिलेलं कर्ज रोख म्हणजे कर्ज रोख म्हणजे. मग तेजी मंदीच्या काळात ह्या कर्जरोख्याच्या माध्यमातून किंवा कर्जरोख्याच्या खरेदी विक्रीच्या माध्यमातून तेजी आणि मंदीवरती नियंत्रण कसं ठेवता येईल याचा थोडासा अभ्यास या ठिकाणी आपण करूया. आता तेजीचा कालखंड आहे. सर्वसाधारणपणे तेजीचा कालखंड असेल तर अवास्तव भाववाढ निर्माण झालेली असेल. तेजी म्हणजेच अवास्तव भाववाढ आहे. ह्या भाववाढीवरती नियंत्रण ठेवायला पाहिजे. नियंत्रण का ठेवायचं आहे तर सर्वसामान्य व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची खरेदीही करता येत नाही, इतक्या त्या वस्तूंच्या किमती वाढलेल्या असतात. मग त्या किमती जर कमी करायचं असेल तर मागणी कमी करायला पाहिजे. मागणी कमी करायची आहे तर लोकांच्या हातातला पैसा कमी केला पाहिजे आणि लोकांच्या हातातला पैसा जर कमी करायचा असेल तर साहजिकच तो मध्यवर्ती बँकेने काढून घेतला पाहिजे. तो काढून कसा घ्यायचा आहे, लोकांच्या हातातला पैसा कसा कमी करायचा आहे. ज्यावेळी लोकांच्या हातातला पैसा कमी करायचा असतो त्यावेळी सरकार कर्ज रोख विक्रीस काढतं. म्हणजे कर्जरोख्यांची विक्री करतं. कर्जरोख्याचा कागद जनतेकडे येतो आणि जनतेचा पैसा सरकारकडे जातो किंवा मध्यवर्ती बँकेकडे जातो. त्यामुळे लोकांच्या हातातला पैसा कमी झाला की लोक मागणी कमी करू लागतात आणि मागणी कमी झाली की
अर्थव्यवस्थेतल्या किमती हळूहळू कमी होऊ लागतात आणि तेजीवरती आपल्याला नियंत्रण ठेवता येतं. म्हणजे कर्जरोख्यांच्या विक्रीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतल्या तेजीवरती मध्यवर्ती बँक नियंत्रण ठेवू शकते. आता मंदीच्या काळात मागणीच कमी असते, बेकारांचं प्रमाण जास्त असतं. बेकारांना रोजगार मिळाला पाहिजे, मागणीत वाढ घडून आली पाहिजे. यासाठी सरकार काय करतं, जर अर्थव्यवस्थेतली मागणी वाढवायची असेल तर लोकांच्या हातात पैसा आला पाहिजे. लोकांच्या हातात पैसा आला तरच लोक वस्तूंची खरेदी करतील, म्हणजे मागणी करतील. त्यासाठी मध्यवर्ती बँक कर्जरोख्यांची खरेदी करतं. कर्जरोख्यांची खरेदी करतं म्हणजेच काय, जे लोकांच्या हातात कर्जरोख्यांचा कागद आहे त्या कागदाची खरेदी करतं. मग तो कागद 50,000चा असेल तर तो 50,000चा कागद खरेदी करतं आणि 50,000 त्या व्यक्तीला दिले जाते. 50,000 ज्याच्याकडे कर्जरोख आहे त्याला 50,000 रोख स्वरूपात दिले जातात आणि तो कागद मध्यवर्ती बँकेकडे येतो. म्हणजे कर्जरोख्यांची खरेदी केली की मध्यवर्ती बँकेकडील पैसा समाजाच्या हातात किंवा जनतेच्या हातात येतो आणि जनतेच्या हातात तो पैसा आला की जनता लगेच वस्तूंची खरेदी करू लागते, म्हणजे वस्तूंना मागणी करू लागते. आणि वस्तूंना मागणी वाढली की साहजिकच वस्तूंना मागणी वाढली की वस्तूचं उत्पादन वाढवावं लागतं आणि वस्तूचं उत्पादन वाढलं की बेकारांना रोजगार मिळतो आणि बेकारांना रोजगार मिळाला की अर्थव्यवस्थेतली मंदी जी आहे ती मंदी नियंत्रित करता येते. म्हणजे तेजीच्या कालखंडात खुल्या बाजारात रोख्यांची विक्री केली पाहिजे आणि मंदीच्या कालखंडात खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी केली पाहिजे, तरच व्यापार चक्रावरती किंवा तेजी मंदीच्या चक्रावरती मध्यवर्ती बँकेला नियंत्रण ठेवता येते. ही आपण 4 साधनं पाहिली. या 4 साधनांचा वापर करून प्रत्येक वेळेस मध्यवर्ती बँक व्यापार चक्रांवरती नियंत्रण ठेवते. आता यानंतर थोडासा आपण विचार करणार आहोत ते म्हणजे गुणात्मक साधने. व्यापार चक्रावरती नियंत्रण करणारे मध्यवर्ती बँकेचं पहिला धोरणाचा विचार केला तो म्हणजे संख्यात्मक धोरण. चलनविषयक धोरणाचा पहिला भाग संख्यात्मक धोरण आणि दुसरा भाग म्हणजे गुणात्मक धोरण. आता गुणात्मक धोरण म्हणजे काय, तर बँकांना समजावून सांगणे की पैसे कुणाला द्यायचे आहेत, कितपत द्यायचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवायचं आहे. ते आता कसं आहे बघा. आता पहिलं जे गुणात्मक धोरण आहे ते म्हणजे कर्ज आणि तारण यातलं अंतर वाढवणे. आता उपभोग्य वस्तूच्या खरेदीसाठी जर कर्ज व्यापारी मागत असतील तर गहू, ज्वारी, बाजरी यांच्या खरेदीसाठी व्यापारी बँकांच्याकडून कर्ज घेतात आणि त्या वस्तूंची किंवा त्या धान्याची खरेदी करत असतात. मग अशा वेळी तेजीच्या कालखंडात बँकांनी अन्नधान्यावरती जे कर्ज देतात त्या कर्ज देताना जे तारण स्वीकारलं जातं ते तारणापेक्षा कर्जाचं प्रमाण फारच कमी असलं पाहिजे. आता कर्ज 1,00,000 रुपयाचं पाहिजे असेल व्यापाऱ्याला सट्टेबाजी किंवा साठेबाजी करण्यासाठी, तर 1,00,000चं कर्ज त्याला द्यायचं असेल तर तारण 2,00,000चं घ्यायचं किंवा 1,50,000चं घ्यायचं. म्हणजे कर्जापेक्षा तारणाची किंमत जास्त असली पाहिजे. यालाच आपण म्हणतोय कर्ज आणि तारण यातलं अंतर वाढवणे. 1,00,000चं कर्ज पाहिजे असेल तर 1,50,000चं तारण घ्यावं लागेल किंवा 50,000चं कर्ज असेल तर 1,00,000चं तारण बँक घेते. मग तारणामध्ये आणि कर्जामध्ये अंतर वाढलं की व्यापारी लोक किंवा सट्टेबाज लोक कर्ज घेत नाहीत. त्यामुळे साहजिकच वस्तूंचा पुरवठा वाढतो आणि तेजीवरती नियंत्रण ठेवता येतं. मंदीच्या काळात याउलट केलं जातं. कर्ज आणि तारण यातलं अंतर कमी केलं जातं. त्यामुळे साहजिकच कर्जाचा पुरवठा होतो, मागणी वाढते आणि मंदीतून अर्थव्यवस्था थोडीशी बाहेर निघण्यास मदत होते. नैतिक समजावणी दुसरा पॉईंट आहे गुणात्मक धोरणाचा. नैतिक समजावणी म्हणजे काय, तर मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना समजावून सांगते की सट्टेबाजी आणि साठेबाजीसाठी कर्ज पुरवठा करू नका.
सूचनाच देते. तुम्ही दोन्ही कारणासाठी किंवा उपभोग्य वस्तूंच्यासाठी कर्जे देऊ नका. ही समजावणी सांगितली तरीही जर व्यापारी बँकेने ऐकलं नाही तर व्यापारी बँकांच्यावरती प्रत्यक्ष कारवाई मध्यवर्ती बँक करते. मग दंडात्मक कारवाई असेल किंवा गुंडाळ्यासंदर्भातली कारवाई असेल. म्हणजेच एक मध्यवर्ती बँक संख्यात्मक धोरणाचा वापर करून आणि गुणात्मक धोरणांचा वापर करून व्यापार चक्रावरती किंवा तेजी आणि मंदीवरती नियंत्रण ठेवीत असते. आज आपण याचा अभ्यास केला. माझ्या मते समजलं असेल तर बघा, नसेल समजलं तर परत आपण त्याचा अभ्यास करू. पण याच्यानंतर आपल्याला राजवित्तीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसीचा थोडासा अभ्यास करायचा आहे. तेही आपण या पुढच्या लेक्चरला बघू. आज मी इथे थांबतो आहे. परंतु प्रामुख्यानं चार गोष्टींचा विचार करायचा. एक म्हणजे बँक दर, दुसरा म्हणजे रोख राखीव निधी, वैधानिक रोखता निधी आणि खुल्या बाजारात रोख्यांची खरेदी विक्री. हे झालं संख्यात्मक धोरण आणि दुसरं म्हणजे गुणात्मक धोरण. ओके, थँक्स.